नमस्कार. कसे आहात सर्व? नक्कीच सगळे सोन्यासारखे असताल. का बरं मी म्हणतोय आज तुम्ही सगळे सोन्यासारखे असताल? कारण सोनं जसं उत्तरोत्तर दिवसेंदिवस प्रगती करत चाललंय, म्हणजे त्याचे भाव वाढतच चाललेले आहेत, त्याच पद्धतीने तुमची प्रगती होतच असेल असं मी पूर्ण खात्रीने सांगू शकतो. आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला लक्षात आलंच असेल की गोल्ड म्हणजे सोन्याबद्दलचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप छान माहिती घेणार आहोत, पण तत्पूर्वी नमस्कार, मी दिनेश सोनवणे आपलं सर्वांचं अर्थ कॅपिटलमध्ये मनापासून स्वागत करतो आणि आजचा जो संवाद आहे तो आपण सुरू ठेवू. आजच्या संवादामध्ये आपण गोल्ड म्हणजे सोनं याबद्दल महत्त्वाच्या 3 ते 4 गोष्टी बघणार आहोत. सर्वप्रथम पहिल्या टप्प्यामध्ये आपण गोल्डचं महत्त्व काय आहे, त्याचा उपयोग कुठे कुठे होतो ते बघणार आहोत. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण गोल्डचं जर एवढं महत्त्व असेल तर आपण त्याची गुंतवणूक कुठे केली पाहिजे आणि कशा पद्धतीने केली पाहिजे हे सुद्धा बघणार आहोत. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण गोल्डची गुंतवणूक करणं ही महत्त्वाची का आहे, त्याचे फायदे काय आहेत हे आपण बघणार आहोत. थोडासा क्रम मागे पुढेही येऊ शकतो, परंतु संवादाचा जो मूळ गाभा आहे तो आपण व्यवस्थितरित्या मेंटेन ठेवून सुरुवात करणार आहोत. तर चला आपण सुरुवात करू. सगळ्यात पहिल्यांदा गोल्ड किंवा सोनं याचं महत्त्व मी तुम्हाला सांगतो. माणसाचा ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळेसच आपल्या संस्कृतीमध्ये त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर किंवा त्या युगलेशा बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला सर्वप्रथम प्युअर सोनं हे मधामध्ये उगाळून दिलं जातं. हा सगळ्यात पहिला सोन्याचा उपयोग असतो. दुसरी गोष्ट, आपण दागिन्यांसाठी त्याचा वापर करतो. त्याचबरोबर आपण सोन्याचा वापर हा बेसिकली तसं पाहायला गेलं तर डेंटिस्ट लोक जे असतात ते फिलिंग करण्यासाठी त्याचा वापर करत असतात. त्याचबरोबर कम्प्युटर्समध्ये इलेक्ट्रॉनिक्स जे काही पार्ट्स असतील त्याच्यामध्ये सुद्धा गोल्ड हा बेस्ट कंडक्टर म्हणून वापरला जातो. असं कुठलं क्षेत्र नसेल जिथं सोन्याचा वापर होत नाही. अशा बऱ्याच क्षेत्रांमध्ये सोन्याचा वापर होत असतो. जे आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे ते मी आपणास सांगायचा प्रयत्न केला. आता आपला जो दुसरा टप्पा आहे की सोनं जर एवढं महत्त्वाचं आहे तर मग त्याची जी गुंतवणूक करायची आहे ती एवढी फायदेशीर का आहे, त्याच्यामुळं काय नक्की फायदा होतोय आपल्याला ते आपण व्यवस्थितरित्या बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं की सोन्याची गुंतवणूक करत असताना आपण ती 3 टप्प्यात करू शकतो किंवा 3 वेगवेगळ्या पद्धतीने ती करू शकतो. टप्पा क्रमांक 1 किंवा पहिला प्रकार ज्याच्यामध्ये आपण फिजिकल गोल्ड घेतोय, म्हणजे भौतिक पद्धतीने सोनं खरेदी करतोय. थोडक्यात सांगायचं सोप्या शब्दात झालं तर आपण प्रत्यक्ष सोनाराच्या दुकानामध्ये जाऊन ते सोनं खरेदी करून आणतोय. दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आपण त्याला डिजिटल गोल्ड म्हणून दुसरा प्रकार, त्याच्यामध्ये त्याला एक ETF हा सुद्धा नाव आहे, म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणतात. थोडक्यात डिजिटल गोल्ड. जसे शेअर्सची खरेदी विक्री करतो आपण त्याच पद्धतीने आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकतो आणि त्याची खरेदी विक्री करू शकतो. पण हे सोनं फिजिकल किंवा भौतिक सोनं नसतं, तर ते असतं डिजिटल स्वरूपात. म्हणजे आपण गुंतवलेले पैसे हे सोन्यात गुंतवलेले असतात. प्रत्यक्ष आपल्या हातात ते सोनं नसतं, परंतु आपण त्याची खरेदी विक्री करू शकतो. तिसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आपण गोल्ड मायनिंग जे स्टॉक्स असतात, म्हणजे सोन्याचं ज्या खाणी असतात त्या सोन्याच्या ज्या खाणा आहेत त्याच्या जे उत्खनन करणाऱ्या ज्या कंपन्या असतात त्या कंपन्यांमध्ये सुद्धा आपण आपली गुंतवणूक किंवा आपली इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आता हे 3 जे महत्त्वाचे प्रकार आहेत मी आपणास सांगितले, पण आता ह्या गुंतवणुकीचा काय काय फायदा आहे ते मी तुम्हाला आता थोडक्यात सांगतो. आपण आपल्या संवादाच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचा जो आहे की डिजिटल जे गोल्ड आहे, म्हणजे ETF जे मी तुम्हाला सांगितलं, एक्सचेंज ट्रेडेड फंड, याच्यामध्ये आपल्याला सोन्याच्या शुद्धतेबद्दल कसलीही शंका राहत नाही, कारण आपण डिजिटल म्हणजे ऑनलाईनच खरेदी विक्री करतोय. त्यामुळे तिथं फसवणुकीचा प्रश्नच येत नाही. दुसरी गोष्ट, ETF मध्ये आपल्याला सोन्याची खरेदी विक्री करणं सोपं जातं. तिसरी गोष्ट, आपण कमीत कमी
त्याचा राऊंड ऑफ सांगायचा झाला आजचा, तर 70 रुपयापासून सुद्धा सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. म्हणजे ज्यांच्या मनात शंका असते, आणि माझ्याही मनात शंका होती काही दिवसांपूर्वी, की माझ्याकडे जर खूप पैसे असतील तरच मी सोन्यामध्ये गुंतवणूक करेल. परंतु फिजिकल गोल्ड घेत असताना किंवा प्रत्यक्ष सोनं घेत असताना आपल्याला ही जोखीम असते. परंतु ज्यावेळेस आपण डिजिटल गोल्ड घेतोय, म्हणजे ETF द्वारे गोल्ड घेत असतो, त्यावेळेस आपल्याला ही शंका राहत नाही किंवा ही जोखीमही नसते. आपण व्यवस्थितरित्या सुलभ पद्धतीने त्याची खरेदी विक्री करू शकतो. दुसरा फायदा हा येतो की सोनं जे आहे हे अनिश्चित संकटामध्ये सर्वात सुरक्षित मालमत्ता म्हणून वापरली जाते. म्हणजे वेगवेगळी आपल्याला आर्थिक संकट येतात, बाजाराचे चढ उतार होत असतो, परंतु सोन्याच्या किमती ह्या स्थिर राहतात, किंबहुना त्या वाढतच असतात. त्यामुळे त्याचा परतावाही आपल्याला खूप छान पद्धतीने असतो. परंतु आपल्याला ही दीर्घकालीन गुंतवणूक असते. दीर्घकालीन गुंतवणूक असल्यामुळे जोखीम सुद्धा याच्यामध्ये कमी असते. तर अशा पद्धतीने आज आपण जो संवाद साधला त्याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा मी थोडंसं रिवाइज करतो की सोनं हे महत्त्वाचं का आहे, त्याच्यातली गुंतवणूक का फायदेशीर असते, आणि त्याचबरोबर आपण कुठल्या कुठल्या पद्धतीने कुठल्या कुठल्या प्रकारांनी त्याच्यामध्ये गुंतवणूक करत असतो, हे आज आपण सविस्तररित्या बघितलं. ह्या प्रत्येक प्रकाराचा आपण एक वेगळा असा व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण पूर्ण सविस्तररित्या बारकाव्याने सगळ्या गोष्टी आम्ही एक्सप्लेन करणारच आहोत. तर मला पूर्ण खात्री आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरला असेल. तुम्हाला तुमचा निर्णय घेताना हा व्हिडिओ नक्की मार्गदर्शक ठरेल अशी मला पूर्ण खात्री आहे. तर तुम्ही योग्य पद्धतीने निर्णय घ्या. तुमच्या मनात काय शंका असतील त्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला माहितीपर व्हिडिओ आम्ही अशाच पद्धतीने बनवत जाऊ. आजचा व्हिडिओ सुद्धा आपण चालू घडामोडींच्या माध्यमातूनच तयार करून बनवलेला आहे की जेणेकरून तुमच्या मनात चालू घडामोडीप्रमाणे ज्या काही शंका असतात त्यांचं निरसन व्हावं, हा याच्या मागचा उद्देश होता आणि तो नक्कीच सफल झाला असेल अशी मला पूर्ण खात्री आहे. तोपर्यंत काळजी घ्या आणि योग्य पद्धतीने अभ्यासपूर्वक गुंतवणूक करा. धन्यवाद.